डोंगरगाव दगडखाणीतील तलावात दोघांच्या बुडून मृत्यू. शहादा तालुक्यातील डोंगरगाव येथील दगडखाणीत तयार झालेल्या मानवनिर्मित तलावात पोहण्यासाठी गेलेल्या 3 मित्रांपैकी दोघा अल्पवयीन तरुणांच्या पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली. रितेश रामेश्वर वैदू वय 16 राहणार शिवाजीनगर व राजरत्न दिनेश कुवर वय 16 राहणार सिद्धार्थनगर शहादा अशी मृतांची नावे आहेत. या घटनेमुळे शहरात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार रितेश, राजरत्न आणि खुशाल चौहान हे तिघे मित्र गुरुवारी दुपारी मोटरसायकलने डोंगरगाव येथे गेले होते. तलावाजवळ त्यांनी रील देखील तयार केली. त्यानंतर रितेश व राजरत्न पोहण्यासाठी तलावात उतरले. मात्र तलावाची खोली जास्त असल्याने आणि त्याचे अंदाज न आल्याने दोघे पाण्यात बुडाले. खुशाल हा पाण्याबाहेर असल्याने त्याने आरडाओरड करत मदतीसाठी हाक मारली. त्यानंतर खाणीतील कामगार आणि स्थानिक नागरिक घटनास्थळी धावले. माहिती मिळताच शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत कुमार पाटील यांनी पथकासह घटनास्थळी पोहोचून शोध मोहीम सुरू केली. स्थानिकांच्या मदतीने सायंकाळी उशिरा दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. मृतदेह शवविच्छेदनासाठी शहादा ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. रुग्णालयात नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान डोंगरगाव येथील दगडखाणीतील हा तलाव अत्यंत धोकादायक असून येथे यापूर्वीही बुडून मृत्यूच्या घटना घडल्या आहेत. वारंवार दुर्घटना घडत असतानाही प्रशासनाकडून ठोस प्रतिबंधात्मक उपाययोजना होत नसल्याची नाराजी स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे. NDT न्यूजसाठी प्रभू नाईक, शहादा.